नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, गेल्या महिन्याभरापासून पोलीस भरतीचं फॉर्म भरणं हे चालू आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तर बऱ्याच मुलांच्या काही फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जसं की तुमचं आधारवरचा पत्ता चुकीचा असेल, तुमची नावातली स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, अशाच काही छोट्या-मोठ्या चुका झालेल्या असतील फॉर्म भरताना. तर मग काय करायचं? अशाच बद्दल आपण आजचा व्हिडिओ होणार आहे. तर बघा, आता शेवटचा 1.5 दिवस राहिला आहे. तर ह्या 1.5 दिवसामध्ये कोणाचं काय राहिलंय, काय चुकलंय असेल तर कशा पद्धतीने ते काय करायचं, किंवा काही मुलांचे खूप सारे प्रश्न आहेत की डॉक्युमेंट्सवरती काही गोष्टी चुकीच्या किंवा फॉर्म भरताना चुकीच्या काही गोष्टी झालेल्या असतील तर मुलं घाबरून जातात. पण विषय अशा पद्धतीचा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती ही स्टेट लेवलची भरती असते. लक्षात ठेवा, इथं डिस्क्वालिफाय सिलेक्शन झालेल्या पोरांना डिस्क्वालिफाय जास्त करून करत नसतात, पहिली गोष्ट. त्यामुळे घाबरून कोणी जाऊ नका. दुसरी गोष्ट, खूप मोठी चूक झाली आहे तर काय करायचं हे पण मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम मुलींसाठी तर फॉर्म भरणं चालू आहे. शेवटचा 1.5 दिवस राहिलेला आहे. तर त्या दिवसामध्ये तुमचा फॉर्म चुकला असेल, जसं की फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या वडिलांच्या नावामध्ये, तुमच्या आईच्या नावामध्ये, तुमच्या आडनावामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, एखाद्या टेक्स्ट म्हणते मी, अक्षर बदल झाला असेल तर तेही चालतं. खूप मोठा 2-3 वर्ड चुकले असतील तर मग तुम्हाला काय करायचं हे पण मी शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला काय करायचं आहे ते सांगते. जर सिंगल लेटर चुकले तर टेन्शन काही घेऊ नका, अजिबात नाही. दुसरी गोष्ट, इतर ज्या गोष्टी चुकलेल्या असतील, जसं की NCL एकदम जुनं टाकलंय, माहीत नव्हतं, काय करायचं कळत नव्हतं. लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही आता चालू आहे दाखल्याचं जे NCL असेल तोच NCL, किंवा चालू वर्षाचा जो विषय असेल तोच NCL असेल. हा जर टाकला नसेल आणि एकदम जुना टाकला असेल तर त्या पोरांनी लक्षात ठेवायचे, शेवटचा 1.5 दिवस राहिलेला आहे. तर ह्या 1.5 दिवसामध्ये काय करायचं हा एक विषय आहे. फॉर्म भरताना मुलांच्या चुका झाल्या असतील तर लक्षात ठेवा, डिपार्टमेंट डिस्क्वालिफाय करते का? तर अजिबात डिस्क्वालिफाय करायला बघत नाही. जर तुमच्या त्यावेळचे डेटचे किंवा इयरचे जर दाखले नसतील किंवा काही नसेल तर आणि तरच तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात. अदरवाईज एखाद्या डेट चुकली, फॉर एक्झाम्पल डोमेसियल तुम्ही टाकलंय, जे काही आउटवर्ड नंबर टाकलाय तो आउटवर्ड नंबर टाकल्यानंतर जे काही डेट चुकली असेल, 2024चे 2023 झाले असेल चुकून बाय मिस्टेक, तर अशा पोरांना डिस्क्वालिफाय करतात का? तर डिस्क्वालिफाय करत नाही. विषय सोडून द्या. कारण की तो डोमासियल यस म्हणून टाकल्यानंतर तो डोमासियल पहिल्या मेन डॉक्युमेंटवरती तुम्हाला त्यावेळी द्यावा लागतो. कारण की ह्यावेळी डॉक्युमेंट स्कॅनिंग करून वगैरे काही भरायचे नाही आहेत. फॉर्म किचकट केलेला नाही आहे. अतिशय छोटा फॉर्म आहे. सिंगल पेजमध्ये फॉर्म बसवण्याचा प्रयत्न ह्यावर्षी डिपार्टमेंटने केला आहे, जेणेकरून डॉक्युमेंटेशन कमी केले. लक्षात ठेवा, ही चांगली गोष्ट आहे. पाठीमागच्या वेळेला 3-4-5 पेजेसचा फॉर्म असायचा. ह्यावेळी जसं काही केलेलं नाही आहे. कारण की पाठीमागे जर बघायला गेलं तर पर डे जास्तीत जास्त 20 ते 22 फॉर्म एका टेबलला चेकआउट होत होते. यावेळी तोच आकडा वाढवण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटने केलेला आहे. आणि पाठीमागे सुद्धा सांगितलं होतं की काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी डिपार्टमेंटने सॉल्व करायला पाहिजे. आणि त्यावेळी सांगितलं होतं 2021च्या भरतीला, 2022-23च्या भरतीला, आणि यावेळी त्यांनी ही चूक सुधारलेली आहे. यावेळी डॉक्युमेंट स्कॅन न करता फक्त इन्फॉर्मेशन मागितलेली आहे आणि तेच डॉक्युमेंट फक्त मॅच होतात का ते बघतात. जर नजरचुकीने काही गोष्टी झाल्या असतील तर तिथं त्या सॉल्व करतात. आणि त्याच्यापेक्षा मोठी काही चूक असेल, म्हणजे आधार कार्डवरती पत्ता वेगळा आहे, फॉर्म भरताना वेगळ्या पद्धतीने भरला आहे, NCL वेगळ्याच ॲड्रेसचा आहे, कास्ट सर्टिफिकेट वेगळ्याच ठिकाणचं आहे, तर तिथं फक्त एक हमीपत्र लिहून घेतात, दुसरं काहीच करत नाही. डिस्क्वालिफायची काही भानगडच नाही आहे. आणि मग क
त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. आणि याचं टेन्शनमध्ये जर तुमचे 2, 3, 4 मार्क्स जर मायनस झाले तर तुम्ही तेथेच डिस्क्वालिफाय होता, आधीच होणार. लक्षात ठेवायचे. तिथं एक जरी तुमचा पॉईंट असेल आणि तो जर मॅच होत असेल तिथं, तर ते प्रमाणपत्र जाहीर धरलं जातं. अजिबात कोणी टेन्शन घेऊ नका. सिलेक्शन झालेल्या पोरांना सपोर्ट केला जातोय. जर तुमच्या मुदतीतली डॉक्युमेंट्स नसतील तर आणि तरच तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात, अदरवाईज तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाही. काही चुकलं असेल, सिंगल वर्ड वगैरे काय असेल ते कोणीही चेंजेस काय जास्त करू नका. पण जर पत्ता वगैरे वेगळ्या पद्धतीने झाला असेल तर फॉर्म डायरेक्ट कॅन्सल करा. पैसे जाऊ द्या, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. नवीन फॉर्म भरा. डायरेक्ट कॅन्सल करायचा आणि नवीन व्यवस्थित फॉर्म भरायचा. 12वी सर्टिफिकेट नंबर असेल किंवा सीट नंबर असेल किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील त्या लक्षात ठेवा. त्यासुद्धा अजून त्यांनी क्लिअर केलेल्या नाही आहेत. आणि काही जणांनी मग सर्टिफिकेट नंबर म्हणजे सीट नंबर टाकलेला आहे आणि काही जणांनी मग तो क्रमांक जो असतो तो टाकलेला आहे. सो अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा गोष्टी चालतात, मॅच होतात. का बघतात? होत असतील. सर्टिफिकेट व्हॅलिड असेल, बारकोड असेल, विषय संपला. जर काही असेल तर तेथे ते स्टाफ सपोर्ट करतात. तुमच्याकडून हमीपत्र असतं ते हमीपत्र लिहून घेतात. कधी-कधी ते पण लिहून घेत नाही आणि विषय संपतो. त्याचं पूर्णपणे फॉर्म चुकला असेल त्यांना मात्र कॅन्सल करावा लागेल. तुमचा जो काही क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला, OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि एक शेरा येतो. त्या शेरामध्ये काय चुकलं आहे, ॲड्रेस चुकला आहे, स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही झाली मोठी म्हणून मी फॉर्म परत भरतोय, असं करा. विषय सबमिट करा आणि सबमिट करा. सबमिट होताच लगेच तिथे जा, लॉग इन करा. परत तोच फॉर्म तुम्ही परत भरायचा. संपला विषय. काही नाही. 350 ते 450 रुपये जातात, पण काम नीट होईल. तुमचा फॉर्म चुकीचा होणार नाही. कारण तुमचा जर फॉर्म चुकला तर येथेच तुमचे म्हणजे पुढचं गोष्टी सगळ्यात चुकत चालतात आणि जर फार मोठी मिस्टेक असेल तर ते डिस्क्वालिफायसुद्धा करू शकतात. त्यामुळे अशी चूक करू नका आणि याचं टेन्शन घेऊ नका. त्यामुळे जेणेकरून तुमच्या अभ्यासावर याचा परिणाम होईल आणि तेथे तुमचे 3-4 मार्क्स हे मायनसमध्ये जातील. तर हे तुमचं खूप मोठं नुकसान असणार आहे या भरतीमध्ये. त्यामुळे व्यवस्थित भरा, नीट सगळ्यात काही चुका करू नका. आणि जर थोडंफार काही मायनर मिस्टेक झाली असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तेथे काही ते डिस्क्वालिफाय करत नाही. आणि अशाच नियमित आता या भरतीमध्ये जर वर्दी मिळवायची असेल तर नियमितपणे तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस आणि लेखीची प्रॅक्टिस ही अभ्यास चालू ठेवा. आणि तुमच्यात अशाच लेखीच्या काही प्रश्नांमध्ये ज्ञानामध्ये भर पडावी त्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते. ते रोज मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही ते नक्की बघायचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.